नमस्कार, मी ज्योतिषाचार्य तटकरे गुरुजी. सर्व ज्योतिष प्रेमी आणि आध्यात्मिक रस असणाऱ्या सर्व श्रोतेगणांना नमस्कार करतो. ज्योतिष ह्या विषयाला आपण विशेष क्लिष्ट विषय असं समजतो, पण ज्योतिषातून आपल्याला अनेक प्रकारचं मार्गदर्शन मिळू शकतं. ज्योतिषाच्या अनेक अशा शाखा आहेत. फलज्योतिषशास्त्र आहे, हस्तरेखाशास्त्र आहे, अंगलक्षण होराशास्त्र आहे, ठसे विज्ञान आहे, त्यानंतर रत्नशास्त्र आहे. अशा अनेक विषयांतून आपण ज्योतिषीय मार्गदर्शन अनेक ज्योतिष तज्ञांकडून घेऊ शकतो. मात्र विषय असा येतो की ज्योतिष अभ्यासक मात्र त्या तोडीचा असेल तर आपण ते नॉलेज अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन त्याचा आपल्या आयुष्यामध्ये प्रभावी उपयोग होऊ शकतो. तर ज्योतिषाची जी अंग आहे त्यातलं फलज्योतिष हे एक अंग आहे की ज्याच्यामध्ये ग्रहांचा विचार केला गेला आहे. सूर्यादी सर्व ग्रह, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू आणि हर्षल, नेपच्यून, प्लुटो अशा सर्व ग्रहांचा विचार आकाशस्थ ग्रहगोलांची आपल्या जन्मसमयी असलेली स्थिती म्हणजे कुंडली, त्या स्थळापासून म्हणून जन्मकुंडली काढताना तारीख, वेळ आणि स्थळ म्हणजे ते ठिकाण याचा विचार केला जातो. ज्योतिषशास्त्रातून आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. आपल्या आयुष्यातील चढ उतार आपण सहजपणे कुंडलीवरनं तपासू शकतो आणि त्याच्यावर प्रभावी असे उपाय करू शकतो. लोक मंगळ दोष, शनी साडेसाती किंवा राहू केतुगत जे दोष आहेत किंवा जे काय अनुभव आहेत त्याची दाहकता जेव्हा सांगतात तेव्हा खरंच वाईट वाटतं की तुम्हाला या ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आपलं आयुष्य कसं सुकर करता येईल त्याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. ज्योतिषातनं आपण अनेक गोष्टीचा मागोवा घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण अनेक पद्धतीने त्याच्यावर उपाययोजना देखील करू शकतो. रत्नशास्त्राचा तर उपाय आहेच, पण त्याचबरोबर आपण काही उपासना, काही दान, काही स्तोत्र वाचन याने आपण आपलं आयुष्य जास्तीत जास्त सुकर करू शकतो. आणि म्हणून जन्मकुंडलीचा विचार करून आपण हे केलं तर आपण बऱ्याच अंशी आपल्या आयुष्यातील चढ उतार चांगल्या तऱ्हेने मॅनेज करू शकतो, एवढं मी नक्की सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव.